नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय हे राज्यामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे निर्णय घेण्यात आले आहेत आणि काही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय आहेत। तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, नक्की हा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आपण मंत्रिमंडळाचा निर्णय पाहणार आहोत की 4 जानेवारी 2024 अंतर्गत काही महत्त्वाचे मंत्रिमंडळाचे निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतले आहेत आणि या संदर्भात शेतकऱ्यांना एक खूप मोठा दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना दूध उत्पादनामध्ये 5 रुपये लिटर किंवा 5 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे, अशा प्रकारचं एक शासनाचा जो काही मंत्रिमंडळ निर्णय आहे याबाबतचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की सहकारी खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे। राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान हे देण्यात येणार आहे। सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट आणि 8.5 SNF या गुणप्रतीकरिता किमान 27 रुपये प्रति लिटर इतका दर हा संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने ऑनलाईन देणे बंधनकारक राहणार आहे। तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग DBT करण्यात येणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 5 रुपये हे बँक खात्याच्या माध्यमातून त्यांना DBTच्या माध्यमातून 5 रुपये प्रति लिटर असा निधी हा शासनाकडून मिळणार आहे। फॅट व SNF 3.5 आणि 8.5 या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करण्यात येणार आहे। तसेच प्रति पॉईंट वाढीकरता 30 पैसे वाढसुद्धा करण्यात येणार आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर DBTद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे की एक नवीन सॉफ्टवेअर तयार करून शेतकऱ्यांना DBT मार्फत त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम पोहोचेल अशा प्रकारचे एक नवीन सॉफ्टवेअर तयार करणार आहेत। त्यानंतर नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन 149 लाख लिटर प्रतिदिन इतके आहे आणि प्रस्तावित रुपये 5 प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 1 महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित रुपये 230 कोटी इतके अनुदान हा आवश्यक राहणार आहे। तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे। योजना 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबवण्यात येणार आहे। तर 2 महिन्यासाठी जो काही अंदाजित रुपये म्हणजे 230 कोटी इतके अनुदान हे आवश्यक राहणार आहे। यात तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार होणार आहे। तर प्रति लिटर म्हणजे 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे शेतकऱ्यांना याच्यामध्ये वाढ दिलेली आहे की शेतकऱ्यांना 5 रुपये हे अनुदान शासनाकडून DBTच्या माध्यमातून मिळणार आहे। तुमचा जो काही दुधाचा फॅट असेल त्याच्यावरती अवलंबून असणार आहे आणि या माध्यमातून शासनाने एक चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे की दूध उत्पादक जे काही असतील त्यांना 5 रुपये प्रति लिटर हे शासनाकडून अनुदान मिळेल। प्रत्येकी 1 लिटरला 5 रुपये असे मिळतील आणि हे DBTच्या माध्यमातून जो काही तुमचा आधार लिंक असेल त्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारचा एक शासन निर्णय किंवा एक मंत्रिमंडळाचा निर्णय आपण पाहिला। या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आपण याच्याबद्दल एक छोटासा अपडेट किंवा छोटीशी माहिती बघण्याचा प्रयत्न आपण आपल्या मराठी कॉन यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना, आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की राज्यामध्ये कोणकोणत्या मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा काय निर्णय घेण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांना काय फायदा होत आहे याबद्दलची माहिती त्यांना पण कळेल। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।